गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरुवे नमः। ज्ञान न उपजे गुरु बिना, बिन गुरु भक्ति न होए। ज्ञान न उपजे गुरु बिना, बिन गुरु भक्ति न होए। मन का संशय न मिटे, मन का संशय न मिटे, बिन गुरु मुक्ति न हो, बिन गुरु मुक्ति न हो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म गुरुर्साक्षात् परब्रह्म। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हा एक विलक्षण दुग्ध शर्करा योग आहे की आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपण एकत्रित जमलेलो आहे। जीवन जगण्यासाठी गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण गुरु जर भेटला नाही जीवनामध्ये, गुरु जर भेटला नाही जीवनामध्ये तर जीवन भरकटतं, पण तोच जर गुरु भेटला तर जीवनाला एक आकारही मिळतो। मी तारुण्यामध्ये आल्यानंतर कोहम ते सोहम ह्या माझ्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे मी ऑटोमॅटिकली अध्यात्माकडे ओढला गेलो, खेचला गेलो आणि त्यानंतर मला असं वाटायला लागलं की हे सगळं तत्वज्ञान जीवनाचं समजायला गुरु पाहिजे। आणि मित्रांनो, मग शोध सुरू झाला गुरुचा आणि माझं सौभाग्य की मला गुरु भेटला नाही। सौभाग्य माझं, कारण मी बाहेर गुरु शोधत होतो, आयुष्यभर मी बाहेर गुरु शोधत होतो आणि एक पॉइंट 2005 साली माझ्या जीवनामध्ये असा आला की तिथून माझ्या जीवनाचं सगळं कॉम्प्लेक्शनच बदलून गेलं आणि मला जे हवं होतं, जे अपेक्षित होतं ते आतमध्ये मला कळायला लागलं ऑटोमॅटिकली।
तिथं मला लक्षात आलं की मला योग्य दिशेनं जायचं असेल तर माझ्या आतमधलं जे गुरुतत्व आहे ते जागृत व्हायला पाहिजे. आणि माझं सौभाग्य की मला बाहेर कुठेही गुरु आयुष्यात मिळाला नाही, पण आतला गुरु जागृत झाला 2005 साली. अँड द होल थिंग चेंज्ड. आणि लिटरली तेव्हापासून म्हणजे ती गंमत बघा, मी आयुष्यभर तेच शोधत गेलो किंवा जे शोधत गेलो तेच काम त्या निर्मात्यांनी मला करायला लावलं आणि मला एक मार्गदर्शक बनवलं. मी जवळजवळ 30 वर्ष मार्गदर्शन करत आलेलो आहे. इरादाही नाही था, असं काही डोक्यात पण नव्हतं, पण सगळं असं विचित्र घडून आलं जीवनामध्ये आणि माझ्या जीवनाची गाडी चालली होती कुठं आणि गेली कुठं माझं मला कळलं नाही. पण मी 2005 सालापासून म्हणजे जवळजवळ 19 वर्ष आज, त्याच्या आधी मी काहीतरी वेगळं मार्गदर्शन करत होतो, पण 2019 सालानंतर मी सगळ्यांना हे मार्गदर्शन करायला लागलेलो आहे की मित्रांनो, गुरु तुमच्या आतमध्ये आहे. अवेकन दॅट गुरु. कारण बाहेरचा कोणताही गुरु जरी असला तरी तो मानवी असतो आणि मानवी ट्रेट, त्याच्यामध्ये मानवी ट्रेट असतात. मी ज्यावेळेस मोठा व्हायला लागलो आणि हे असंख्य गुरु भेटायला लागले त्यावेळेस लक्षात यायला लागले की अरे प्रत्येक गुरुमध्ये दोष आहे, मानवी दोष आहे. कारण असणारच, कारण तो मानव होता. आणि मग कॉन्ट्रडिक्शन तयार व्हायला लागलं. मी कॉलेजमध्ये असताना जे गुरु त्या काळामध्ये ज्यांनी सगळ्या जगावरती एक प्रकारचं काय म्हणूया त्याला प्रभाव टाकला होता ते होते ओशो. पण रजनीशांची एकंदरीत लाईफस्टाईल बघितल्यानंतर एक इतका संभ्रम निर्माण व्हायचा की मला जे अपेक्षित आहे अध्यात्म म्हणून त्याच्या पूर्णपणे विरुद्ध हा माणूस जगतोय. मग हे बरोबर की मला वाटतंय ते बरोबर? पण हे बऱ्याच गुरूंच्या बद्दल होतं. आज देखील गुरु म्हणून जे गुरुडम एन्जॉय करतात, कोणीही असू देत, त्यांच्याबद्दल एक प्रकारचा हा एक द्वंद्व निर्माण होतो आपल्या मनामध्ये की हे करतायत ते बरोबर की मला वाटतंय ते बरोबर. पण जोपर्यंत मानवी गुरु आहे तोपर्यंत हे वाटणार, कारण तो मानव आहे आणि त्याच्यामध्ये मानव म्हणून जसे गुण आहेत तसे दोषही आहेत. मग त्या गुरुला दोष आणि गुणासकट स्वीकारलं पाहिजे, विच इज डिफिकल्ट ॲट टाइम्स, विच इज डिफिकल्ट. कॉलेजमध्ये असताना जे कृष्णमूर्ती अतिशय जवळचे वाटायचे, असं वाटायचं येस ह्या माणसाला जे कळले ते आपल्याला कळलं पाहिजे. पण एमिली ल्युटन्स नावाच्या बाईनं ज्यावेळेस इन द शॅडोज ऑफ कृष्णमूर्ती नावाचं पुस्तक लिहिलं, ते पुस्तक वाचल्यानंतर ओरिएंटेशनच गेलं की अरे आपण कोणाला फॉलो करतोय, ह्या माणसाला. पण हा जो गोंधळ आहे, हा गोंधळ जोपर्यंत मानवी गुरुच्या आपण मानवी गुरुला सर्वस्व मानून ज्यावेळेस जातो त्यावेळेला हा गोंधळ होतो. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्या आतला गुरु जागृत होतो त्यावेळेस हे संपतं. देर इज नो कॉन्ट्रडिक्शन. कारण तो आतून आलेला जो आवाज आहे तो इतका प्युअर आहे की त्याला कॉन्ट्रडिक्शनच नाही आहे. आणि म्हणून मी 19 वर्ष प्रयत्न करतो आहे वेगवेगळ्या मार्गातून, वेगवेगळ्या माध्यमातून टू अवेकन युअर गुरु विदिन, नॉट द गुरु आउटसाइड. पण तुम्ही ज्यावेळेस मला नमस्कार करता, गुरु म्हणून मानता, त्या लेवलला मी ओके म्हणतो की बाबा ठीक आहे तुम्ही मला गुरु म्हणताय म्हणा, पण मी कोणाचाही गुरु नाही. आय एम नॉट अ गुरु,
I don't want to become a guru because I know that there is no guru outside, the guru is inside. Outside guru is okay. Okay. ते इनसाइड कडे जाणारा जो व्यक्ती आहे, सगळ्यात महत्वाचं काय, त्या इनसाइड कडे घेऊन जाणारा जो आहे तो महत्वाचा आहे. आणि म्हणून फायनली यावर्षी मला असं वाटलं की माझा जो हा सगळा प्रवास आहे, कोहम ते सोहम, कोण आहे मी पासून तोच मी ब्रह्मस्वी आत्मस्वरूप सच्चिदानंद आहे, हे सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे आहे तसं. म्हणून मी या 2 महिन्यापूर्वी हे पुस्तक लोकांच्या समोर आणलं आणि मला आनंद वाटतोय की या 2 महिन्यांमध्ये त्याच्या जवळजवळ 2 आवृत्त्या संपल्या. मोठ्या प्रमाणामध्ये लोक आज हे वाचायला लागलेत पुस्तक, कारण त्यांना कदाचित काहीतरी सापडलेलं आहे विच इज गिव्हिंग देम अ डायरेक्ट इन्साइट. मग अशी मला गणेश म्हणाली तसे की हे पुस्तक वाचल्यानंतर डोळे उघडतात. एक्झॅक्टली डोळे उघडावेत म्हणूनच मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुमच्या आतमध्ये असं काहीतरी जागृत होईल विच विल गाईड यू, अँड दॅट गायडन्स इज द मोस्ट ऑथेंटिक गायडन्स. आणि म्हणून मी माझ्या या 19 वर्षामध्ये काय केलं, पहिल्यांदा मी पॉवर टॅपिंग सारखी गोष्ट शिकवली. कारण हे समजणं फार अवघड आहे. समजणं एक वेळ सोपं आहे, पण हे आचरणात आणणं फार अवघड आहे. टू प्रॅक्टिस दिस इन डेली लिव्हिंग इज व्हेरी डिफिकल्ट. पण कळलं तरी पाहिजे, त्या दिशेने तरी गेलं पाहिजे, कधीतरी पोचू म्हणून हा प्रयत्न आहे. पण डे टू डे लिव्हिंगमध्ये एवढी मी नकारात्मकता घेऊन जगतो आहे, ती काढायची कशी, कारण ती जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत माझ्या जीवनाला गती येणार नाही. कारण माझ्या आतमधली भीती, तिरस्कार, राग, कमतरता, अपराधीपणाची भावना, दुःख, या सगळ्या गोष्टी बेड्या आहेत माझ्या जीवनामध्ये, बेड्या आहेत त्या. हे सर्वसाधारण माणसाला कळतच नाही, कारण तो आजूबाजूला त्याच्या लहानपणापासून भीतीने ग्रासलेले, तिरस्काराने भरलेली माणसं बघत असतो. त्याला असं वाटतं की हे नॅचरल आहे, दिस इज हाऊ एव्हरीवन इज. तो त्याचे आई बाप, आजूबाजूला शिक्षक, हे ते मित्रमंडळी सगळी अशीच बघतो. त्यामुळे त्याला असं वाटतं की ये ऐसा ही है और सभी ऐसे ही है. ओके है, ओके नाही आहे. कारण ह्या जगण्यामध्ये आपण जे हे सगळं गॅदर करतो, ही भीती तशीच गॅदर करून राहतो, हा तिरस्कार तसाच गॅदर करून राहतो, ही कमतरता तशीच गॅदर करून राहतो. हे गॅदर करून जसं राहतोय आपण, त्या सगळ्या आपल्या बेड्या बनतात. इट मेक्स अस हेवी, इट मेक्स अस हेवी आणि इट रेस्ट्रिक्ट्स. बेड्या घातल्या की रेस्ट्रिक्ट होतो आपण, बांधून टाकतं आपल्याला. आणि म्हणून पहिली गोष्ट मी शिकवत आलो ती म्हणजे पॉवर टॅपिंग. आणि मला असं लक्षात आलं की मला मिळालेलं हे वरदान आहे. आणि म्हणून ती गोष्ट इव्हेंच्युअली 5-7-8 वर्षानंतर मी सगळा वर्कशॉप त्याचा यूट्यूबवरती अपलोड करून टाकला. ज्यांचं भाग्य असेल, जर ते तिथपर्यंत पोचले, समजून घेतलं, शिकले, तर त्यांच्याकडे एक असं अस्त्र होईल, अस्त्र निर्माण होईल, वेअर दे कॅन फ्री देमसेल्व्स ऑफ ऑल दीज रेस्ट्रिक्शन्स. जो पहिलं मी टॅपिंग शिकवलं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याने माझं जीवन अंतर्बाह्य बदलून गेलं, ती गोष्ट म्हणजे सप्तचक्र शुद्धी क्रिया. ही गोष्ट मी शिकवायला लागलो. कारण लक्षात घ्या, सर्वसाधारण माणूस त्याला इतक्या चॅलेंजेस आणि समस्या जीवनामध्ये येतात, सॉल्व्ह करायच्या कशा? वी डोंट नो, वी रिअली डोंट नो. कारण आपण एका ट्रॅकने आयुष्य जगतो
आणि आपल्याला असं वाटतं की वही ट्रॅक सही है. पण आइन्स्टाईन म्हणतो तसं, वी कॅनॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम विथ द सेम माइंड दॅट क्रिएटेड इट. ज्या नजरियेने हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे माझ्या जीवनामध्ये, तो नजरिया जोपर्यंत मी बदलत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम बदलला जाणार नाही. त्यामुळे सर्वसाधारण माणूस कन्व्हेन्शनल पद्धतीनंच आयुष्य जगायला लागतो. पण मला लक्षात आलं, ज्यावेळेस माझ्या आतमध्ये ही आंतरिक जागृती झाली 2005 साली, त्याच्यानंतर मला कळायला लागलं की आयुष्य ज्या डायनॅमिक्सनी आपण जगतो आहे ते डायनॅमिक्स चुकीचं आहे. ऐका मी काय म्हणतोय. ज्या डायनॅमिक्सनी मी आयुष्य आतापर्यंत जगत आलेलो आहे ते डायनॅमिक्स सदोष आहे. आयुष्य जगायला एक हिडन डायनॅमिक्स आहे, एक अदृश्य डायनॅमिक्स आहे. आणि ज्याला हे अदृश्य डायनॅमिक्स कळतं त्याच्या आयुष्यातला गुंता सुटू शकतो. तो आव्हानांना वेगळ्या पद्धतीत तोंड देऊ शकतो. आणि मग मला असं वाटलं की हे पोचवलं पाहिजे लोकांपर्यंत. लोक इतके ऑब्जेक्टिव्ह आहेत. एव्हरीबडी इज सो ऑब्जेक्टिव्ह की पैसा म्हटल्यानंतर, पैसा हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये नोटाच येतात. पण पैसा म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये ऊर्जा कधी येत नाही. कारण आपण ऑब्जेक्टिव्ह आहे. आपण ऑब्जेक्टमध्ये बिलीव्ह करतो. जे सब्जेक्टिव्ह आहे त्या सब्जेक्टिव्ह नावाचं डायमेन्शन असतं हेच आपल्याला माहित नाही. आणि मग माझा प्रयत्न हा आहे की जागे व्हा. कारण जगातली फार थोडी माणसं आहेत जी या सब्जेक्टिव्ह डायमेन्शन बद्दल जागे होतात. फार थोडी. नॉट इवन 1% ऑफ द पॉप्युलेशन इन द वर्ल्ड. नोबडी नोज. कारण कोणी शिकवलं नाही, कोणी याचा प्रसार करत नाही, कोण ह्याच्याबद्दल बोलत नाही. पण माझं भाग्य चांगलं की मला कळलं की देर इज अ हिडन डायमेन्शन. त्या हिडन डायमेन्शन मध्ये मी ज्यावेळेस एक्सपेरिमेंटेशन करायला लागलो त्यावेळेस माझं आयुष्य बदललं. म्हणून पॉवर टॅपिंग करतो. काय पॉवर टॅपिंग मध्ये फक्त काही ॲक्युप्रेशर पॉइंट्स वरती असं टॅपिंग करतो आणि आयुष्याचे प्रॉब्लेम सुटतात. मी ज्या मेंदूनी जगतोय आयुष्य, मी कुठल्या मेंदूनी जगतोय आयुष्य, कुठल्या मेंदूनी जगतोय? कॅन एनीवन टेल मी? विच ब्रेन डू आय लिव्ह माय लाईफ विथ? लेफ्ट ब्रेन. सर्वसाधारण माणसाला माहिती पण नाही आहे की मला एक लेफ्ट ब्रेन आहे आणि मला एक राईट ब्रेन आहे. मी असं काहीतरी करून माझ्या जीवनातली एखादी समस्या सुटते हे माझ्या लेफ्ट ब्रेनला झेपतच नाही. माझा लेफ्ट ब्रेन म्हणतो हे पॉसिबल नहीं है, कैसा हो सकता है, ऐसा अगर होता तो दुनिया में लोग ऐसा ऐसा करते घूमते थे. पण लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स इतका आहे की घरातली माणसं, जर एखादी घरातली स्त्री किंवा पुरुष जर हे ऐकून असं काहीतरी करायला लागला आणि त्याच्यामध्ये बदल घडायला लागला तर बदल बघून देखील त्याच्या घरातले बाकीचे लोक मानायला तयार होत नाही. कारण हा लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स इतका आहे की तो आपल्याला लेफ्ट कडून राईट कडे शिफ्टच व्हायला देत नाही. द होल गेम is in shifting from the left to the right, because the left is logical and the right is magical. आणि आयुष्याचा मॅजिक आपण एक्सपिरियन्सच करत नाही कधी, कारण वी डोंट गो टू द मॅजिकल डायमेन्शन. आणि माझा प्रयत्न मित्रांनो हा आहे की देर इज अ मॅजिकल डायमेन्शन. आय हॅव सीन दॅट.
यू शुड ऑल्सो सी इट. आणि म्हणून पॉवर टॅपिंग इज व्हॉट आय टीच. सप्तचक्र शुद्धी क्रिया. प्रॉब्लेम कुठं आहे? जर तुमच्या जीवनामध्ये, फार इंटरेस्टिंग आहे ऐका, जर तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम कुठं आहे असं आपल्याला वाटतं? इथं आहे ना. ऑब्विसली इफ आय हॅव अ प्रॉब्लेम, द प्रॉब्लेम शुड बी हिअर. पण ज्यावेळेस सप्तचक्र शुद्धी क्रिया नावाची संकल्पना कळते त्यावेळेस हे कळतं की द प्रॉब्लेम इज नॉट हिअर, द प्रॉब्लेम इज हिअर इन माय फील्ड. माझ्या आतमध्ये नाहीच आहे तो, पण जो माझा फील्ड आहे त्या फील्डमध्ये प्रॉब्लेम आहे आणि मी झगडतोय माझ्यातला प्रॉब्लेम काढायला. मी काढायचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या मार्गाने, पण तो फील्डमध्ये हातच लावत नाही. म्हणजे माझ्या घरातलं कार्पेट ठेवलेलं आहे, ते कार्पेट मी ते व्हॅक्यूम क्लिनरनी चकाचक करतो, पण कार्पेट वरती उघडून कधी बघत नाही. आत कार्पेटच्या खालती सगळा कचरा असतो, तो कधी काढायलाच जात नाही. त्यामुळे मेनी अ टाइम आपल्याला जे जीवन अपेक्षित आहे, प्रत्येक माणसाला एक जीवन अपेक्षित आहे. बघा, प्रत्येक माणसाला एक जीवन अपेक्षित आहे आणि एक जीवन प्रत्यक्षात आलेलं आहे. डू यू ॲग्री? प्रत्यक्षात आलेलं जीवन वेगळं आहे आणि अपेक्षित असलेलं जीवन वेगळं आहे. इथं जेवढ्या मुली बसलेल्या आहेत, या मुली ज्यावेळेस लहान असतील किंवा तरुण व्हायला लागल्या असतील त्यावेळेस प्रत्येकीने एक जीवन आपलं असं असावं असं इमॅजिन केलं असेल. करायला काय हरकत आहे? आपण करतोच, प्रत्येक जण करतो. आणि आत्ता ती मुलगी, अर्थात मुलगी पुरता मी मर्यादित नाही आहे, मुलगी किंवा मुलगा, पण पहिला प्रेफरन्स मुलीना म्हणून मुलगी म्हटलं. तीच मुलगी ज्यावेळेस आत्ता बघते त्यावेळेस तिच्या वाटेला आयुष्य तिनं इमॅजिन केलेल्या आयुष्यापेक्षा पूर्णपणे भिन्न असतं. क्यों? ये क्यों हुआ? याच्यावरती एडवर्ड बाक, तुमच्यापैकी काही लोकांनी एडवर्ड बाकचं नाव ऐकलं असेल, काही लोकांनी ऐकलं नसेल, पण एडवर्ड बाक या माणसाने जगाला पुष्प औषधी नावाची संकल्पना दिली. फुलांच्या तरंगापासून तयार केलेली औषधं 1936 साली. आज कुठे लोकांना जाग यायला लागली की अरे असं काहीतरी आहे. पण एडवर्ड बाकनी लोकांच्या समोर एक संकल्पना मांडली की एक झाड खुरटलेलं आपण जगतो, पण इन रियालिटी ते झाड बहरलेलं आहे. इन रियालिटी हे झाड जे खुरटलेलं मी जगतो आहे ह्याची ओरिजिनल क्षमता बहरण्याची आहे, पण माझ्या फील्डमध्ये कीड लागल्यामुळे मी आहे बहरलेलो, पण मी ती बहरलेली अवस्था जीवनामध्ये कधी अनुभवू शकत नाही. आणि प्रॉब्लेम कुठेतरी तिसरीकडे आहे आणि मी शोधतो चौथीकडे आहे. दॅट इज व्हॉट हॅपन्स. आणि मला ज्यावेळेस सप्तचक्र शुद्धीक्रिया नावाचा प्रकार कळला त्यावेळेस मला हे कळलं की माय प्रॉब्लेम इज नॉट इन मी, इट इज आउटसाइड मी. आउटसाइड मी नाही, इट इज ऑल्सो मी, इट इज अन एक्सटेंडेड मी. तिसरी गोष्ट मी शिकवत आलो ती या सप्तचक्राचाच एक उपभाग आहे, जो भाग तुमच्यापैकी सगळ्यांना कळला तरी पाहिजे की ऐसा कुछ है. ते म्हणजे अनाहत केंद्र. हे जे केंद्र आहे ना मित्रांनो, हे इतकं विलक्षण केंद्र आहे. हे केंद्र सर्वसामान्य माणसाचं बंदिस्त असतं. जसं आपण जन्माला येतो, मोठे होतो, आपल्याला काही मसल बाहेर पडतात काय? आपला नॉर्मल मस्क्युलर जे काही स्ट्रक्चर असतं ते कसं असतं? नॉर्मल माणसासारखं असतं. मग त्याला मस्क्युलर बनवायला आपल्याला काहीतरी करावं लागतं ना. सिमिलरली आपण जन्माला येतो त्यावेळेस हे अनडेव्हलप्ड असतं किंवा अंडर डेव्हलप्ड असतं बाय डिफॉल्ट. त्याला जागृत करावं लागतं.
ज्यावेळेस, ऐका मी काय म्हणतोय, ज्यावेळेस हे केंद्र जागृत होतं माणसाचं, त्यावेळेस त्याचं भाग्य जागृत होतं. बट वी डोंट नो आपण ज्या लेवलचं आयुष्य जगतोय त्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत हे आपल्याला माहितीच नाही. आणि हे केंद्र, या केंद्राला एनर्जाइज किंवा ऍक्टिवेट करणारं जे घटक आहे तो प्रेम आहे. आणि माझ्या गाभ्यात प्रेमच नाही आहे. आय एम नॉट फिल्ड विथ लव्ह. सर्वसामान्य माणूस इज नॉट फिल्ड विथ लव्ह, ही इज फिल्ड विथ हेट. लहानपणापासून आत्तापर्यंत असलेला एक जीवनाविषयीचा झगडा, तो झगडा इतका कॅरी करतो मी की ह्याच्यावरती तो सगळा कोट करून टाकतो. आणि हे केंद्र जे प्रेमाचं केंद्र आहे ते ओपन व्हायला पाहिजे, ते कधी ओपनच होत नाही. म्हणून तिसरी गोष्ट मी जी शिकवतो ती आहे ऋणानुबंध. ऋणानुबंधामध्ये हे केंद्र जागृत करायचं कसं हे तंत्र मी शिकवतो. पहिलं पॉवर टॅपिंग, दुसरं सप्तचक्र शुद्धी क्रिया, तिसरं ऋणानुबंध. चौथी गोष्ट जी मला ऍक्सिडेंटली कळली, मला माहित नाही तसं काहीतरी होतं, ऍक्सिडेंटली मी ज्यावेळेस अतिशय डिप्रेस्ड अवस्थेमध्ये होतो जीवनामध्ये, मला एक काहीतरी वेगळं कनेक्शन प्राप्त झालं. आणि पुढं मला लक्षात आलं की या फील्डमध्ये, या सगळ्या फील्डमध्ये, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस फील्डमध्ये असेही तरंग आहेत जे तरंग आपल्याला गाईड करतात. फील्डमधले, मी आधी सुरुवात काय केली की तो गुरु तुमच्या आतमध्येच आहे, तो विषय वेगळा. पण हे काहीतरी वेगळं बोलतोय मी तुम्हाला. ही फील्ड, ज्या फील्डमध्ये आपण राहतो, इथं सगळे तरंगच आहेत ना. तुम्ही कुठलंही रेडिओ स्टेशन इथं लावा, ते लागतं. ते आहे कुठं? या फील्डमध्ये अदृश्य आहे. तसे अदृश्य काही फील्ड आहेत, काही फ्रिक्वेन्सीज आहेत ज्या आपल्याला मदत करतात. हे मला ॲटोमॅटिकली ॲक्सिडेंटली कळायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर मला कळलं की खरंच असं काहीतरी लोक अनुभवतात जगामध्ये. मग त्याच्यावरती मी आणखीन प्रयोग करत गेलो आणि ते मी शिकवतो. चौथी गोष्ट माझी आहे ती म्हणजे एंजल्स. कनेक्टिंग टू दिस फील्ड. त्याला नाव द्यायचं म्हणून एंजल दिलेलं आहे. एंजल म्हणजे काय पंख असलेली कुठली अशी योनी अस्तित्वात फिरते अशी नाही. त्याला पंख का दिलेली आहेत? बिकॉज इट व्हायब्रेट्स, इट्स अ फ्रिक्वेन्सी. हे 4 गोष्टी मी शिकवतो. आणि 5वी गोष्ट मित्रांनो मी शिकवतो शिवोहम. तसंच हे कोणीतरी मला सांगितलं की सर हे शिवोहमच आहे. एक्झॅक्टली हे शिवोहमच आहे. दिस इज वेअर आय टेक यू इनसाइड. आणि मग या 5 गोष्टी शिकवल्यानंतर हे जे सब्जेक्टिव्ह डायमेन्शन आहे अस्तित्वाचा, आयुष्य नुसतं एका हाताने जगता येत नाही. इट बिकम सो डिफिकल्ट. कल्पना करा की तुमचा हात प्लास्टरमध्ये आहे, एका हाताने सगळी ऍक्टिव्हिटी करायची आहे, किती अवघड होतं. तसे आपण आयुष्य जगतोय, एकांगी आयुष्य जगतोय. पण ज्या वेळेस या 5 गोष्टी आपल्याला कळतात त्यावेळेस आपला दुसरा डायमेन्शन ओपन होतो आणि आपण ह्या सब्जेक्टिव्ह, जीवनाच्या सब्जेक्टिव्ह डायमेन्शन मध्ये उडी मारतो आणि आयुष्याचा रंगच बदलायला लागतो. दिस इज व्हॉट आय वॉन्ट एव्हरीवन टू अंडरस्टँड. आणि माझं हे लाईफ मिशन आहे असं समजूया आपण. दिस इज माय लाईफ मिशन. माणसाला जाग आलेली नाही आहे या डायमेन्शन विषयी. मला ते डायमेन्शन दिसलेलं आहे आणि माझा प्रयत्न हा आहे सांगायचं लोकांना की देर इज अ डायमेन्शन हिअर. जे भाग्यवान आहेत किंवा जीवनामध्ये ज्यांची योजना आहे त्यांना कळेल ते. आणि दे विल रिअलाइज दे आर प्युअर पोटेन्शियल. सो मित्रांनो, मला असं वाटतं की
जर आपल्याला आयुष्य एका वेगळ्या आउट ऑफ द बॉक्स पद्धतीस जगायचं असेल तर आयुष्यामध्ये हे जे सगळं अदृश्य आहे ना, हे अदृश्य समजायला पाहिजे. जोपर्यंत ते अदृश्य समजत नाही तोपर्यंत आपण उजव्या मेंदूच्या डायमेन्शनमध्ये येऊच शकत नाही. डाव्या मेंदूला सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि उजव्या मेंदूमध्ये सगळं सब्जेक्टिव्ह आहे. वी हॅव टू अंडरस्टँड बोथ द डायमेन्शन्स. आणि म्हणूनच आजचं जे सेशन आहे हे सेशन ह्याच्यावरतीच आधारलेलं आहे की असं एक डायमेन्शन ज्या डायमेन्शननी माझं स्वतःचं आयुष्य बदलायला लागलं ते म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं सप्तचक्र शुद्धिक्रिया. योगशास्त्राप्रमाणे मानवी शरीरामध्ये नाही, या स्थूल शरीरामध्ये नाही, मानवाच्या सूक्ष्म शरीरामध्ये, सटल बॉडी, कॉस्मिक बॉडी, अ बॉडी विच अकंपनीज अस, जी बॉडी आज फोटोग्राफ करता येते, पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफिअरन्स फोटोग्राफीच्या माध्यमातून ती बॉडी फोटोग्राफ करता येते इन्सिडेंटली. बरेच लोक ते करतात सेपरेटली, प्रायव्हेटली, तो भाग वेगळा. इन्सिडेंटली MIT कॉलेजमध्ये त्याचं एक डिपार्टमेंट आहे, एनर्जी डायनॅमिक्स डिपार्टमेंट असं काहीतरी त्याचं नाव आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये they teach you how to understand this dimension. So ही आपली जी सूक्ष्म बॉडी आहे त्या बॉडीमध्ये 7 एनर्जी सेंटर्स आहेत असं योगशास्त्र मानतं. 7 एनर्जी सेंटर्स विच इन्फ्लुएन्स आवर बॉडी, आवर लाईफ. द फर्स्ट हे आयुष्याच्या गतीशी रिलेटेड आहे, प्रगतीशी रिलेटेड आहे, पैशाशी रिलेटेड आहे. पहिलं एनर्जी सेंटर ज्याला मूळाधार म्हटलेलं आहे, मूळाधार चक्र इज रिलेटेड टू आवर स्ट्रीम ऑफ लाईफ. माझ्या जीवनामध्ये मी कितीतरी असे लोक बघितलेले आहेत की ज्यांच्याकडे सगळं कॅलिबर आहे पण यश नाही. म्हणून मगाशी तुम्ही कदाचित तुमच्या पैकी किती लोकांचं लक्ष गेलं मला माहित नाही, पण कार्यक्रम सुरू होण्याआधी मी एक म्युझिक लावलं होतं. त्या म्युझिक मधलं पहिलं गाणं होतं, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया. बहुतेक इथे बसलेल्या सगळ्यांना ते गाणं ठाऊक असेल. ठाऊक आहे ना? इट इज वन ऑफ द मोस्ट मेलोडियस and popular song in Hindi film music. Do you agree to that? हे कोणी केलं माहिती आहे? याचा म्युझिक डायरेक्टर माहिती आहे? या गाण्याचा म्युझिक डायरेक्टर आहे अभी ना जाओ छोड़ के ये दिल अभी भरा नहीं, जयदेव. जयदेव हा इतका टॅलेंटेड म्युझिक डायरेक्टर. जर तुम्ही यूट्यूबला जाऊन द हिट्स ऑफ जयदेव असं टाईप केलं तर तुम्हाला जयदेवची इतकी सुंदर गाणी ऐकायला मिळतील. पण जयदेव ह्या माणसाला आयुष्यात यशच मिळालं नाही, त्याला राहायला घर मिळालं नाही. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया. या माणसाला घर नाही मिळालं. सुनील दत्तनी कुठलं तरी एक खोली त्याला दिली राहायला, कुठून तरी इकडून तिकडून गोळा करून जगण्यासाठी पैसे देत होते, कुठलं तरी मधूनच एक सिनेमा मिळायचा, करायचा. यशच नाही. तुम्ही जर बघितलं की जयदेवनी म्युझिक काय दिलंय, एवढा कॅलिबर असताना यश का नाही? मला जर विचाराल तर या डायमेन्शननी कदाचित त्याचं मूळाधार केंद्रच चोक्ट होतं. मी आता जी भाषा बोलतोय त्या भाषेत वी डोंट नो. जयदेवची सगळ्यात मोठी ट्रॅजेडी, जयदेवनी पैसाच कधी बघितला नाही. बिहार गव्हर्नमेंटनी जयदेवला 1,00,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आणि ते घ्यायला त्यांनी बिहारला कार्यक्रम ठेवला कुठला तरी. जयदेव बिहारला गेले
तो चेक घेतला, परत येताना गाडीतच मेले. आयुष्यात पहिल्यांदा 1 लाख रुपये हातात होते त्या माणसाच्या, पण पदरात नव्हते. काय दुर्भाग्य. असं दुर्भाग्य घेऊन कितीतरी लोक जगतात. मग व्हेअर इज द प्रॉब्लेम? जसं तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला जर कुठला आजार झाला, तुम्ही ह्या डॉक्टरकडे जाता, त्या डॉक्टरकडे जाता, त्या डॉक्टरकडे जाता, कारण तुम्हाला समाधान मिळत नाही. आणि मग डॉक्टर शेवटी काय म्हणतो की नाही, सगळं टेस्ट करूया. सगळे टेस्ट केले जातात आणि सगळे टेस्ट नॉर्मल येतात. अरे सगळे टेस्ट नॉर्मल आहेत, तो प्रॉब्लेम किधर आहे? एक्झॅक्टली असंच आपलं होतं की आपला जर जीवनाशी एवढा मोठा संघर्ष असेल तर प्रॉब्लेम कुठं आहे? मे बी इट इज देअर इन आवर एनर्जी सेंटर. आणि मग माझा अनुभव, पैसेच नाहीत, यशच नाही. वयाच्या 18व्या वर्षी नट झालो. 18व्या वर्षी सिनेमामध्ये मला नायक म्हणून निवडलं गेलं. इथं विजय थिएटरला माझं सिनेमा लागला, सोयरीक नावाचा, 1976 साली कदाचित, त्याच दरम्यान 76 मध्ये. कधी तो लागला, कधी तो उतरला, माझं मला कळलं नाही. त्याच्यानंतर दुसरंच पिक्चर मला व्ही शांतारामने ऑफर केलं, असला नवरा नको ग बाई. आणि व्ही शांतारामने मला सर्टिफिकेट दिलं की तुझ्या इतके, अनंतराव मानेना पत्र लिहिलं त्यांनी, अनंतराव माने डायरेक्टर होते त्या पिक्चरचे, की प्रदीप सारखा जर गुणी कलाकार कोल्हापुरात असेल तर तुम्ही मुंबईवरून कलाकारांची आयात करू नका. शालिनी सिनेटोनला ते पत्र लावलं होतं व्ही शांतारामचं. काय झालं माझं? मला यश मिळालं नाही. आय स्ट्रगल्ड. मला सिनेमात कोणी घेतलं नाही. व्ही शांतारामनी माझ्या समोर अनंत मानेना सांगितलं, माने तुमच्या पुढच्या पिक्चरमध्ये प्रदीप पाहिजे. राजकमल स्टुडिओला भेटायला गेलो होतो अनंत माने व्ही शांतारामना. व्ही शांताराम सारखा माणूस सांगतो, अनंत मानेनी मला एकाही पिक्चरमध्ये घेतलं नाही. इतका स्ट्रगल. मग पुण्यामध्येच एका अमेरिकन बाईकडून मी हे तंत्र शिकलो. हे एनर्जी बॉडी, एनर्जी फील्ड, एनर्जी सेंटर्स, शास्त्र भारतीय शिकलो अमेरिकन बाईकडून. पॉला हॉरॉन तिचं नाव. आणि मग माझ्यासाठी हे सगळीच लेफ्ट ब्रेन ओरिएंटेड असतो, मी तर होतोच. माझ्यासाठी हे सगळंच काहीतरी अद्भुत होतं. पण म्हटलं एवढी अमेरिकन बाई आणि एवढी त्या काळात, हे किती सालचं सांगतोय मी तुम्हाला, त्या काळात इतकी ती प्रसिद्ध होती भारतामध्ये, काहीतरी शिकवते, करून तरी बघूया म्हणून करायला लागलो. असं समजून की माझ्या पहिल्या चक्रामध्ये काहीतरी दोष आहे, काहीतरी इम्बॅलन्स आहे, तो जरा स्वच्छ करूया असं ठरवून. काही दुसरं इलाजच नाही, बुडत्याला काडीचा आधार, तसं मी ते काहीतरी करायला गेलो आणि लाईफ चेंज्ड. माझे 60,000 रुपये अडकले होते सोलापूर जिल्हा परिषदेकडे. पैसेच देत नव्हते वर्षभर ते. आणि हे मी करायला लागलो आणि 21 दिवसानंतर असं काहीतरी घडलं की त्यांनी चेक पाठवून दिला. इट वॉज अ मिरॅकल. इट वॉज माय फर्स्ट मिरॅकल. जे पैसे बुडाले, कारण त्यांनी मला सांगितलं होतं की हा तुमचा कचरा, पुस्तकं जी पाठवलेत ना तुम्ही, वो लेके जाओ, नाहीतर आम्ही रद्दीत टाकणार. आणि तिथून चेक येतो 60,000 रुपयाचा. दिस वॉज माय फर्स्ट मिरॅकल. आणि मग मला असं लक्षात आलं की अरे आपल्याला काहीतरी सापडलेलं आहे. मग त्याच्यात आणखीन सिन्सिअरली जायला लागलो, मी काहीतरी करायला लागलो आणि थिंग्स चेंज. लोक मला लेक्चरला बोलवायला लागले. त्या काळामध्ये मला 500 रुपये मिळायचे एका लेक्चरला. अहो 5 रुपये बघायची पंचायत होती, 500 रुपये मिळायला लागले. मी त्यावेळेस पेट्रोल घालायचो, मला आठवतंय स्कूटरमध्ये पेट्रोल घालायचो, 15 रुपये लिटर पेट्रोल होतं. मी त्या सगळ्या काळामध्ये 15 रुपयाचं पेट्रोल कधी घातलं नाही, कारण 5 रुपयाच्या वरती माझ्याकडे पैसेच नसायचे पेट्रोल घालायला. 5 रुपयाचं पेट्रोल घालायचो आणि अंदाज असायचा, लॅमिरेटा स्कूटर, अंदाज असायचा 5 रुपयाच्या
पेट्रोलमध्ये किती चालणार गाडी, परत 5 रुपये घालायचं. दिस वॉज माय फर्स्ट मिरॅकल. आणि मग एक एक सेंटर्स मी ओपन करत गेलो मित्रांनो, अँड माय लाईफ चेंज्ड. हे पैसे नसले, यश नसलं, किंमत नसते तुम्हाला समाजामध्ये, सायकोलॉजिकली तुम्ही डिप्रेस्ड असता, ॲटोमॅटिकली तुमच्या आरोग्यावरती परिणाम व्हायला लागतो. आणि दुसरं सेंटर माझं आरोग्याचं होतं, माझ्या आतल्या आत्मविश्वासाचं होतं, ते दूषित होतं, ते स्ट्रीमलाईन केलं. तिसरं केंद्र माझ्या विल पॉवरशी होतं. विल पॉवर नुसतं कळण्याशी नव्हे, विल पॉवरशी होतं. तुमच्यापैकी सगळ्यांची ही समस्या असेल की तुम्हाला अनेक गोष्टी कळतात पण वळत नाहीत. अनेक गोष्टी कळतात पण वळत नाहीत. का वळत नाहीत? दिस इज ब्लॉक्ड. आणि ज्या वेळेसपासून हे काहीतरी कळायला लागलं मला, थिंग्स स्टार्टेड चेंजिंग. मग हे होतं, हे ना तर भाग्यच बदललं, माझं भाग्यच बदललं. मी ज्याच्यावरती पैसे मिळवत होतो तो पॉवर टॅपिंगचा वर्कशॉपच बंद केला आणि युट्यूबवर टाकला. प्रश्न असा पडला की ह्यातूनच माझा उदरनिर्वाह चालू आहे आता. हाच मी जर युट्यूबवर टाकला तर माझ्याकडे येणार कोण? सरळ आहे ना, मी जे विकतोय तेच फुकट दिल्यानंतर माझ्याकडे येणार कोण? उलट झालं मित्रांनो. ज्या वेळेला मी, हे बघा, ह्याचा भाग आहे, ह्याचा सगळ्यात मोठा भाग काय माहितीये? हे ओपन व्हायचा. मी सगळ्यांना सांगतो, इथं बरेचसे लोक मला ओळखणारे आहेत, मी सगळ्यांना ओळखतो चेहऱ्याने. द इझिएस्ट वे टू ओपन दिस इज टू स्टार्ट गिविंग. आणि तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही अनालाइज करा, तुमच्या लक्षात येईल की आपण सगळं करतो, फक्त कोणाला काही द्यायचं म्हटलं की आपल्याला असा ब्रेक लागतो. साधं कोणाचं कौतुक करायचं म्हटलं तरी आपली जीभ जड होते. आपण मुक्तपणे कोणाचं कौतुक देखील करू शकत नाही. बाकी टँजिबल काहीतरी उचलून देणं सोडूनच द्या. आणि मला माझ्या जीवनातला हा अनुभव की ज्यातून पैसे मला मिळतात, आणि मला इथं आवर्जून सांगावं लागेल, हे मला करायला लावलं मिनलने. मला मिनल म्हणाली की हा वर्कशॉप आपण यूट्यूबवर टाकूया. मी मिनलला म्हटलं की अगर घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या? आणि ती मला म्हणाली, जर आपण जे शिकवतो ते जर आपण बिलीव्ह करत असू तर यू विल एक्सपिरियन्स अ मिरॅकल. मी धाडस केलं की चलो ओपन करेंगे. थिंग्स चेंज्ड. माझ्याकडे जेवढी माणसं येत होती त्याच्यात 10 पट माणसं यायला लागली. द होल थिंग चेंज. तुम्ही एक काम करा, आज ठरवा की मला कोणाला काहीतरी द्यायचं आहे, सरप्राईज म्हणून द्यायचं आहे. इट कुड बी एनिथिंग. हे काय कुठली गोष्ट आहे त्याच्याबद्दल मी नाही सांगत. कुड बी एनिथिंग. आणि इट कुड बी इवन अ चॉकलेट. त्याच्यासाठी काहीतरी फार मोठं देणं. दॅट ऍक्शन इज इम्पॉर्टंट. व्हॉट यू गिव्ह इज नॉट इम्पॉर्टंट. ट्राय डुईंग इट. आणि तुम्हाला लक्षात येईल 7 दिवसामध्ये द युनिव्हर्स विल रिस्पॉन्ड टू यू. तुम्हाला असं काहीतरी मॅजिकल दाखवेल ते की तुम्हाला कळेल की हे ह्याच्यामुळे होतं. मनी उपासना करताना आम्ही एक प्रयोग करायला लावायचो. मागच्या 2 मनी उपासनामध्ये तो प्रयोग केला नाही म्हणजे त्याच्या पुढे गेलो म्हणून केला नाही. आम्ही लोकांना सांगायचो की तुम्ही महिन्यातून फक्त एकदा
50 रुपयाची नोट कुठंतरी सोडून द्या. डाव्या मेंदूचे लोक तयार व्हायचे नाहीत सोडायला. ते म्हणायचे की नको असलेल्या माणसाच्या हातात पडलं तर, त्यांनी त्याची दारू प्यायला तर त्याने हे. तुम्ही युनिव्हर्स मध्ये पेरताय. युनिव्हर्सनी ती कोणाच्या हातात द्यायची हे युनिव्हर्स ठरवू दे. 50 रुपये किती इन्व्हेस्टमेंट आहे हे ओपन करायची. इट इज 50 रुपीज. 50 रुपये कुठंतरी असे अलगदपणे सोडून द्या. मॉलमध्ये गेला तिथं सोडून द्या, कुठेही सोडून द्या. मग लक्ष्मीचा तो अपमान नाही काय? नाही. तुम्ही निरपेक्षपणे ती सोडणं हे तुमची लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी लक्ष दे माझ्याकडे. लक्ष्मी माझ्याकडे लक्ष दे हे लक्ष्मीचा अर्थ आहे. इट इज टू ओपन. करून बघा. इन 1 वीक यू विल एक्सपिरियन्स द युनिव्हर्स रिस्पॉन्डिंग टू यू. जे डाव्या मेंदूमध्ये अडकलेले आहेत ते माझं ऐकून देखील म्हणणार की 5 रुपये टाकणार नाही. आणखीन ओरडून सांग. माझा काही तोटा नाही. मी आपल्या ओघाओघात सांगितलं तुम्हाला. पण हे करा. गिव्ह समवन वन आणि अशा ह्यानं देऊ नका की मला आता काहीतरी मी देणार आहे, काहीतरी मिळणार आहे. नॉट विथ दॅट आयडिया. प्रयोग करायचा आहे मला जीवनामध्ये. प्रदीप पवारनी सांगितलेलं आहे काहीतरी द्या म्हणून देणार आहे. प्रेमाने देणार आहे. द्या. सी व्हॉट हॅपन्स. इन 1 वीक द युनिव्हर्स विल रिस्पॉन्ड. कसा तो रिस्पॉन्ड करेल ते मला नाही माहिती. बट यू विल एक्सपिरियन्स अ रिस्पॉन्स फ्रॉम द युनिव्हर्स. दिस इज मॅजिक. दिस इज कनेक्शन विथ पीपल. दिस इज अंतप्रेरणा. अँड दिस इज कारण मी कालच्या माझ्या सेशनमध्ये कालच परवा दिवशी मॅनिफेस्टेशनवरती जे आम्ही 5 सेशन्स घेतले ऑनलाईन, त्यातलं शेवटचं सेशन परवा दिवशी होतं. त्या सेशनमध्ये मी सांगितलं की मॅनिफेस्टेशन हे मनोमार्गानेही करता येतं, मनाच्या साह्याने पण करता येतं आणि आत्ममार्गानेही करता येतं. आत गोईंग विदिन. आपल्या आतमध्ये अशी एक अवस्था आहे ज्याला मी सोहम म्हणतो. ती अवस्थेला जर तुम्ही त्याच्याबद्दल जर जागे व्हायला लागला, होल लाईफ विल गेट अलाइन्ड. मित्रांनो, मला काय सांगायचं ते मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की जे मला कळालं, ज्याने माझं आयुष्य बदललं ते कळायला पाहिजे तुम्हाला. यू शुड नो. आता हे तुमचं भाग्य आहे की त्याची अपॉर्च्युनिटी घ्यायची की नाही. घ्यायची नसेल तर भाग्यातच नसेल तर मी तुमच्या घरात येऊन शिकवलं तरी तुम्हाला कळणार नाही. पण जर त्या गतीमध्ये तुम्ही येणार असाल तर सप्तचक्र शुद्धिक्रिया नावाची कार्यशाळा आम्ही 28 तारखेपासून ऑनलाईन घेणार आहे. 7 दिवसाची ती कार्यशाळा आहे. 7 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये प्रत्येक एनर्जी सेंटर हे कसं क्लीन करायचं, कसं अलाइन करायचं, कसं एनर्जाइज करायचं हे शिकवणार आहे. माझ्या जीवनामध्ये जो लाभ झाला आणि हे गेले इतके वर्ष मी शिकवत आलेलो आहे, जितक्या लोकांना लाभ झाला, काय होतं की ते शिकले. मग ते म्हणतात की परत का शिकायचं? कारण जसं आपण सकाळी स्वच्छ केलेल्या टेबलावर, घरातल्या टेबलावर देखील संध्याकाळपर्यंत धूळ जमते, तसं आपल्या क्लेन्झिंग प्रोसेसवरती देखील धूळ जमायला लागते. ती परत रिफ्रेश करायचं म्हणून दरवर्षी करायची. काही लोकांचं ठरलेलं आहे की हे 5 कार्यक्रम वर्षात करायचे अँड दे आर मच हॅपियर. आणि दुसरा उद्देश काय जगण्याचा? दॅन टू बी हॅपी. सो मी माझ्या परीनं तुमच्यापर्यंत हे सगळं पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे जीवनाची ती योजना असेल, तुमच्या आतमध्ये ती जिज्ञासा निर्माण झाली असेल तर अवश्य त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. यू माइट फाइंड समथिंग व्हेरी व्हेरी मिरॅकलस इन लाईफ. नंबर 1. नंबर 2,
तुम्ही इथं सगळे आलेलेच आहात. माझं तुम्हाला एक नम्र विनंती आहे, जर अध्यात्मामध्ये गती असेल तर कोहम ते सोहम हे पुस्तक वाचा. आणि ॲमेझॉनवरती हे पुस्तक, मी आत्तापर्यंत माझी 12 पुस्तकं मी लिहिली. कुठलंही पुस्तक मी साधं पुस्तकाच्या दुकानात पण दिलं नाही विकायला, एक पण पुस्तक दिलं नाही. पण ह्या पुस्तकाबद्दल पहिल्या दिवसापासून मला असं वाटलं की हे जगापर्यंत पोचलं पाहिजे. कारण हे जेवढं डायरेक्ट माझ्याकडून लिहून घेतलं गेलेलं आहे तेवढं डायरेक्ट ज्ञान या विषयामध्ये दुसऱ्या पुस्तकातून मी तरी वाचलेलं नाही. म्हणून मी काय केलं, हे काही पुस्तकांच्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, आपल्या पुण्यात महेश इंगुले आहेत, त्यांनी मला मदत केली पुण्याच्या बुक स्टोर्समध्ये ठेवायला. मुंबईमध्ये संजय कदम आहेत, त्यांनी मदत केली मॅजेस्टिकमध्ये ठेवायला. असे जे जे शक्य आहे ते आपण बुक स्टॉलमध्ये ठेवायला लागलेलो आहे. आणि ॲमेझॉनवरती आपण हे टाकलेलं आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे, ज्यांना माझ्याबद्दल थोडी आत्मीयता वाटत असेल त्यांनी ॲमेझॉनवरती जाऊन प्रदीप पवार बुक्स असं शोधावं. आणि जर माझी कुठली पुस्तकं वाचली असतील तर खालती रिव्ह्यूमध्ये तुमचा रिव्ह्यू टाकावा. जर तुम्ही ॲमेझॉनवरून पुस्तक घेऊन कोणाला भेट दिलत तर आणखीन ॲमेझॉन या पुस्तकांचं प्रोजेक्शन करायला लागेल, प्रमोशन करायला लागेल. आणि हे पुस्तक विकणं, त्यातून फायदा मिळवणं हा माझा उद्देश नाही आहे. हे पुस्तक लोकांच्यापर्यंत पोचवणं हा माझा एक मिशन आहे. त्यामध्ये तुम्ही देखील सहभागी झालात तर मला आनंद होईल. पुढचं सत्र जे आहे हे फार महत्त्वाचं आहे, कारण मिनल तुम्हाला एक ॲनालिसिस करायला देणार आहे की तुमचं कुठलं केंद्र दूषित आहे आणि कुठलं केंद्र चांगल्या अवस्थेत आहे. तुमचं तुम्हाला कळेल की अरे ये प्रॉब्लेम आहे मेरा. सो ते ॲनालिसिस फार महत्त्वाचं आहे. परवा मुंबईच्या कार्यक्रमानंतर एक महिला आल्या, त्या रडत होत्या माझ्याशी बोलताना. ग्रुपमध्ये बरेच लोक जमले होते आणि त्या रडत होत्या. त्या म्हणाले मला समस्या आहे काहीतरी XYZ. म्हटलं सो नाही मला पण मी हे सगळं तुम्ही दिलेला चार्ट वाचला, माझं एकही चक्र दूषित नाही आहे. सांगते बाई रडत मला. म्हटलं मॅडम तुमचं एकही चक्र जर दूषित नसतं तर तुम्ही एवढ्या रडून मला समस्या जीवनामध्ये आहेत असं का सांगितलं असतं. सो कधी कधी आपलं मन आपल्याला फसवतंय. त्या बाईंचं मन त्यांना फसवत होतं की माझं सगळं एव्हरीथिंग इज ओके, ऑल इज वेल वेन ऑल इज नॉट वेल. असं करू नका, ऑनेस्ट व्हा. कारण ते काय तुम्ही आम्हाला परत ते कागद द्यायचा नाही आहे, तो तुमच्यासाठी आहे. तुमचं तुम्हाला एक कळू दे, मार्कशीट तुमची तुम्हाला कळू दे कुठल्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आहेत. मला असं वाटतं की मी इथं थांबतो. आपण एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि त्याच्यानंतर पुढच्या सेशनला सुरुवात करूया, ॲनालिसिस करूया आणि तुमचं चक्र कसं एनर्जाइज करता येईल ह्याचं एक प्राथमिक टेक्निक तुम्हाला मिनल शिकवेल, ज्याचा तुम्हाला इन्स्टंटली परिणाम दिसू शकतो. वर्कशॉपमध्ये आम्ही काय शिकवणार आहे तो वेगळा विषय आहे, पण तुम्हाला त्याची एक टेस्टर सारखी चव आली पाहिजे ना, कळलं पाहिजे. आईस्क्रीमच्या दुकानात गेला की तो तुम्हाला टेस्टर देतो, ये लो कौन सा अच्छा लगता है वो लो. तसं हे जर मी तुम्हाला सांगायला लागलोय, थोडासा तुमचा लेफ्ट ब्रेन कडून राईट ब्रेन कडे प्रवास व्हावा म्हणून ये करके देखो. या आठवड्यात जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, एक गोष्ट भेट दिलीत तर युनिव्हर्स विल रिफ्लेक्ट, तसं ही गोष्ट जर तुम्ही केलीत जी आता तुम्हाला मिनल शिकवणार आहे, यू विल एक्सपिरियन्स समथिंग व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग इन युअर लाईफ. मला असं वाटतं आपण इथं थांबूया. वी विल टेक अ ब्रेक अँड कम बॅक आफ्टर 10 minutes. थँक्यू सो मच. थँक्यू.